बीएमसीच्या केईस वॉर्ड इथे निवेदन देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। या दरम्यान बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी येऊन ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि या वेळी पोलिसांचा योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। निवेदन दिल्यानंतर आंदोलक हे आता आपापल्या ठिकाणी रवाना झाले आहेत। असं आंदोलनाच्या दरम्यान काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की झालेली, या आंदोलकांविरुद्ध काही गुन्हे वगैरे दाखल करण्यात आले। काही काळ वातावरण थोडंसं प्रक्षुब्ध झालेलं होतं, परंतु पोलीस आणि आंदोलकातील काही प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे सगळं वातावरण व्यवस्थितपणे हाताळण्यात आलेलं आहे। वातावरण एक का तापलेलं होतं? नेमका कारण हे होतं आजच्या मोर्चाचा, या मुंबई महानगरमध्ये जे लव जिहाद, लँड जिहाद, ड्रग्स जिहाद, रोहिंग्या जिहाद हा सगळं काही चाललेलं आहे। गेल्या 7 वर्षापासून आम्ही बीएमसी प्रशासनाला सतत पाठपुरावा करतोय अनधिकृत बांधकामांचा, मस्जिदाचा, मदरसाचा, पण बीएमसीचे काही भ्रष्ट अधिकारी आहे ते कारवाई करत नाही। म्हणून हा जो मोर्चा शांतपणाने चालत होता तो आक्रोशित झाला। आक्रोश त्याच्या कार्यकर्त्यामध्ये त्यांचा पारा सटकला। तो इकडचा वॉर्ड ऑफिसर निवेदन घ्यायला सुद्धा तयार नव्हता, म्हणून हा सगळा काही गोंधळ इकडे झाला। आणि यापूर्वी जर या प्रशासनाने आमच्या मागण्यावर कारवाई नाही केली तर पुढचा मोर्चा आम्ही मुंबईचे महानगरपालिकाचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर जे कार्यालय मुख्यालय आहे बीएमसीच्या, त्याच्यावर पुढचा मोर्चा बजरंग दल विश्व हिंदू परिषद घेणार आहे।